this is fine or sitting back is fine. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. भारताच्या पुढाकाराने संपूर्ण जगभर आजचा दिवस हा योग दिन म्हणून साजरा केला जावा आणि त्या अनुषंगाने आजचा दिवस सगळीकडे योग दिन म्हणून आपण साजरा करतोय. आज आपल्या देशामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होत आहेतच, पण जगभर सुद्धा आज योग दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन होतंय. आणि जर भौगोलिकरित्या आपण बघायला गेलो तर आजचा दिवस हा उत्तर गोलार्धामध्ये आपण राहतो त्या सगळ्यांसाठी सगळ्यात मोठा दिवस म्हणून साजरा होतो किंवा पाळला जातो. आणि म्हणूनच योग दिनाच्या निमित्ताने किंवा योग करण्यासाठी योग साधनेसाठी आजचा दिवस भौगोलिकरित्या सुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणून 21 तारीख ही योग दिनासाठी निवडली गेली आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. योग साधना, योगाभ्यास, त्याबरोबरीने संतुलित जीवन आपण कसं जगू शकतो या सगळ्याची चर्चा आजच्या कार्यक्रमात आपण करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघून घेऊया. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम वाटचाल संतुलित जीवनाकडे. आणि हे संतुलित जीवन कसं असावं, त्याच्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे सगळं सांगण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर स्नेहल देशपांडे. नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत करते. मॅडम न्यूरो फिजिओथेरपिस्ट आहेत आणि स्वास्थ्य समुपदेशक म्हणून सुद्धा त्या काम करतात. एकंदरीत जीवनातलं संतुलन आपण कसं राखू शकतो याबद्दल तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत त्या जरूर येऊ द्यात. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24980850, 24988050, 022 एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी मंडळी फोन करणार आहेत त्यांच्यासाठी. फोन कराल तेव्हा नेहमीची काळजी आपण घेतोच. एकतर आपल्या टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत म्हणजे तुमचे प्रश्न इथपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. जर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून फोन करणार असाल तर जिथे नेटवर्क चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे तिथे जाऊन जर बोललात तर तुमचा आवाज मध्ये कट होणार नाही आणि प्रश्न इथपर्यंत नेमका येईल. आणि आजचा जो आपला विषय आहे, आज जागतिक योग दिन आहे आणि त्यानिमित्ताने संतुलित जीवन कसं असू शकतं, तर त्या आधारावर जर प्रश्न विचारलेत तर अधिकाधिक प्रश्नांची उत्तरं मिळतील, नव्या नव्या गोष्टींची माहिती होईल आणि चर्चा सुद्धा आपली रंगत जाईल. पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. आणि आज आपण संतुलित जीवन कसं जगायचं असतं किंवा त्याच्यासाठी काय काय करायचं असतं ह्या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. तर मुळात संतुलित जीवनाचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये काय आहे, काय सांगा. आपण आजकाल जेव्हा जीवनशैली पाहतो आणि जेव्हा आपण पाहतो की आपण कुठल्या भरभराटीने किंवा वेगाने कुठेतरी धावतो आहोत आणि ते कुठल्या काय किंमत आपल्याला त्याच्यासाठी चुकवावी लागते त्याच्याकडे आपल्याला लक्ष नसतं. कारण आपल्याला आपले ध्येय गाठायचं असतं. खूपशा लोकांचं ध्येय ठरलेलं असतं की मला माझी नोकरी सगळ्यात प्रिय आहे किंवा मला एक घर बांधायचं. सगळ्यांच्या स्वप्न असतात किंवा एखादं ध्येय निर्माण झालेलं असतं. ते ध्येय जर गाठायचं झालं तर त्याच्या अवतीभोवतीचं जे एन्व्हायरमेंट म्हणतो, ॲटमॉस्फिअर म्हणतो, आपण तसं क्रिएट करत जातो. आणि आपल्या अपेक्षा जर त्या आपण गाठू शकलो नाही तर तिथे कुठेतरी आपल्याला इम्बॅलन्स दिसून येतो. हा इम्बॅलन्स फक्त मनाचा नसतो, तो मनाकडून शरीरामध्ये जातो आणि मग आपल्या जीवनशैलीमधून जे आजार आजकाल आपण पाहतो. कारण मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि मी न्यूरो फिजिओथेरपिस्ट आहे, त्यामुळे माझ्याकडे येणारे जे मुलं आहेत ती ऑटिझम आहे, त्यांना ADHD असतं किंवा सेरेब्रल पॉल्सी असतात. तर हे प्रकार हल्ली वाढताना त्याची वाढ होते असं मला दिसतंय. मेंदूशी संबंधित असतात किंवा हृदयाशी संबंधित असतात. तर ह्या विकारांमध्ये खूप हल्ली वाढ होत चाललेली आहे. त्याचं मेन कारण किंवा जे आपण मागे आपण पाहिलं गोईंग बॅक तर आपल्याला दिसून येईल की संतुलन कुठेतरी आपलं बिघडलेलं असतं. शरीर मन
हे दोन्ही एकत्र काम करत नाही. बरोबर. जर आपण पारडा बघितला तर त्याच्यात जर आपण जितकं हॅपीनेस असतो तितकं आपलं धावपळ, दुःख, दगदग ह्या एकत्रित असतं आणि त्याच्यात आपल्याला समतोल साधावा लागतो. तो कसा साधायचा, काय प्रकारे आपण साधू शकतो ते आपण आज डिस्कस आपण जेव्हा योग अभ्यास किंवा त्याच्याबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्यामध्ये ध्यान ही गोष्ट सुद्धा सांगितली जाते. ती खूप महत्वाची मानली जाते. तर मुळात या ध्यानाबद्दल तुम्ही काय सांगाल? ते कोणी करावं, किती वेळासाठी करावं, त्याबद्दलचे सगळे आम्हाला थोडेसे डिटेल्स सांगितलेत तर प्रेक्षकांना सुद्धा त्याची नीट कल्पना येईल. आता ध्यान म्हणजे काय? आपण ध्यान कुठल्याही गोष्टीचा विचार करत राहिलो तर त्याचं ध्यान ह्याचा अर्थ होतो. जसं तुम्ही जर एखाद्या पुस्तक वाचत असाल आणि त्याचे विचार तुमच्या मनात घोळत राहिले तर तुम्ही पुस्तकावर ध्यान करत आहात. तुम्हाला जर तुमच्या करिअरचं काहीतरी एक गाठायचं आहे एक स्तर, त्याच्यावर तुम्ही विचार करत राहिला तर त्याचं ध्यान तुम्ही करता. म्हणजे तुम्ही पैशावर तुम्ही विचार करता, पैशावर जर तुम्ही विचार करत राहिला तर त्याच्यावर ध्यान करता. तर आम्ही जेव्हा ध्यान करतो किंवा आपण संतुलित जीवनाकडे वाटचाल करताना जे ध्यान करतो ते आपण हृदयावर करायला हवं, लक्ष केंद्रित करायला हवं. ते का करायला हवं हे थोड्याच काळात आपण त्याच्यावर पण बोलूया. पहिला प्रश्न आलाय सोलापूरहून. ज्ञानेश्वर मी आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्ते मॅडम. नमस्ते. ते मी कपालभाती केल्यानंतर मला चक्कर येते. कपालभाती केल्यानंतर चक्कर येते. हा, चक्कर येते. बर. तर कपालभाती हा असा प्रकार आहे की त्याचं रेस्पिरेटरी सिस्टम आणि कार्डियाक किंवा हृदय आणि फुफ्फुस या दोन्हीवर आपलं काम होतं आणि तसंच जे कोऑर्डिनेशन असतं त्याच्यावर काम होतं. तर तुमच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शक लागणार बघायला की तुमचं पल्स रेट, हार्ट रेट कसं आहे, मॉनिटर करावं लागणार कपालभाती करायच्या आधी आणि त्याच्यानंतर, आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस येतात का हे पाहून मग तुम्हाला ते सूट होतं की नाही त्याच्यावरून तुम्हाला ठरवावं लागणार करायचं की नाही. योग साधना असली तरी तो एक अभ्यास आहे. त्याच्यामुळे जर त्याची सुरुवात आपण करणार असाल तर त्याच्यासाठी मार्गदर्शक असणं, ट्रेनर असणं हे फार गरजेचं आहे. मला वाटतं आपला पण कधीही तो अभ्यास स्वतः सुरू करू नये. कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली जर आपण ती सुरुवात केली तर नेमका तुम्हाला त्रास कशाचा होतो, तुम्हाला कुठे लक्ष दिलं पाहिजे ह्याचा सुद्धा अंदाज तुम्हालाही येतो, त्या मार्गदर्शकांना सुद्धा कळतं आणि त्यानुसार तुमची एक साधना ते ठरवू शकतात. बरोबर. आणि आपण ध्यानाबद्दल बोलत होतो. साधारण किती वेळासाठी करायचं, कसं करायचं, कोण कोण करू शकतं? ध्यान आपण अर्धा तास ते 1 तास करू शकतो. सुरुवातीला बसणं फार कठीण जाणार अर्धा तास, तर थोड्याशा वेळासाठी 5-10 तुम्हाला जमेल तितक्या मिनिटासाठी तुम्ही बसू शकता. असं नाही की तुम्ही 1 तास पहिल्याच दिवशी करायचं. पहिल्या दिवशी 5-10 मिनिटं बसा, नंतर मग हळूहळू ते वाढवत जा. जर तुम्ही वेळ विचाराल तर ध्यानाची वेळ सकाळची असते. अच्छा. पण आपल्या दगदगीच्या जीवनात सकाळी उठा, मग स्वयंपाक करा आणि मग मुलांचं पहा आणि मग सगळी तयारी करून आपण खूपशे लोक ऑफिसला जातो किंवा आपल्या क्रमामध्ये गुंतून जातो. तर जर ध्यानाला आपल्याला सकाळी वेळ मिळत नसेल तर आपल्याला कधीही दिवसातून वेळ मिळाला तर 5-10 मिनिटं स्वतःसाठी काढा. त्याचे फायदे तुम्हाला स्वतःहून समजून येतील आणि मग तुम्हाला समजेल की हे केल्याने तुम्हाला काय मिळालं. बरोबर. ती स्वतःसाठी वेळ काढणं किंवा तो काळ काढणं फार महत्वाचं आहे. पुण्याहून फोन आहे. भाग्यश्री हिरे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. बोला. हा, नमस्कार. नमस्कार. हा, मला मॅडमला प्रश्न विचारायचा होता की जेव्हा कधी कधी काय होतं, एक तर माझे पिरियड्स इरेग्युलर आहेत आणि कधी आले ना तर ते एवढे येतात की महिनाभर थांबतच नाही. तर मग ते थांबण्यासाठी काही योगा प्रकार आहेत का? आपलं वय सांगू शकाल? माझं वय 32 आहे. बर. आपल्याला जो फोन होता भाग्यश्रीचा, त्यांनी सांगितलं की त्यांच्या पिरियड्सचा प्रॉब्लेम आहे. तर पिरियड्सचा प्रॉब्लेम खूप कारणास्तव असू शकतो. मेन कारण असू शकतं हॉर्मोनल इश्यूज, हॉर्मोनल प्रॉब्लेम असू शकतात. दुसरा एखादा प्रॉब्लेम असू शकतो म्हणजे तणाव. जर तुम्ही योग साधना केलीत तर तणावरहित तुम्ही नक्कीच असू शकाल. दॅट इज पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की योग हा असा प्रकार आहे की फक्त फिजिकल किंवा शरीरावर काम करत नाही, तर प्रत्येक ऑर्गनवर आणि तुमच्या ब्रेनवर, मज्जातंतूवर पण काम करतो. तर होलिस्टिक जो अप्रोच असतो तो तुम्हाला योगामुळे किंवा फिटनेसमुळे मिळू शकतो.
पण ह्याच्या अनुषंगाने तुम्हाला एका गायनेकोलॉजिस्टला दाखवणं फार महत्वाचं आहे. बरोबर. कारण एक टीम एफर्ट असतो. पहिला मेडिकलमध्ये आपला काही प्रॉब्लेम आहे का, तो प्रॉब्लेम जर आपला निष्पन्न झाला की त्याच्यात काही नाही, तर आपण योग साधनेतून ह्याचा तोडगा बरोबर निघू आहे. शकतो. संतुलन त्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी येतात. जर काही मेडिकल प्रॉब्लेम असेल तर त्या तज्ञाला जाऊन भेटणं आणि मग मग आपण योगाभ्यास योगाभ्यास करणं नक्कीच आणि करू प्लस शकतो. बाकीचे काही आपला आहार आहे बरोबर. त्याच्यात आपण काही फरक करू शकतो. कारण आपण जे नित्य नियमाने कामावर जातो, आता तुमचा व्यवसाय काय हे मला माहित नाही भाग्यश्री, पण जर तुमचा व्यवसाय असा आहे की ज्याच्यात तणाव खूप आहे, बरोबर आहे. तर मग ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो ह्याचा पण विचार करणं महत्वाचं महत्वाचं आहे. ठरतं. शलाका गाडगीळ कल्याणहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. बोला. हॅलो. बोला. हॅलो नमस्कार. शलाका. हॅलो. हा नमस्कार, मी शलाका गाडगी कल्याणहून बोलतेय. नमस्कार. हा, माझा प्रश्न असा आहे की योगाचे फायदे काय आहेत? दमे करायला योग करता येतात का? बरं. योगाची सुरुवात कितव्या वर्षी करायची आणि योगाचे प्रकार किती आहेत? बर. हे खूप वेगवेगळे प्रश्न त्यांनी विचारले, पण तर आपण आपण टप्प्याटप्प्याने जाऊया. टप्प्याटप्प्याने योगासनांचे फायदे मुळात हा. काय काय असू शकतात? योगासनांचे बरेच फायदे आहेत. ते शरीराच्या प्रत्येक अंगावर काम करतं. तुम्ही मनाचा विचार केला तर मनावर काम करतं. तुम्ही शरीराचा विचार केला तर त्याच्यावर काम करतं. आणि खूप महत्वाचं म्हणजे जो आत्मा आपल्यामध्ये आहे, जी आपली आध्यात्मिक प्रगती असते, ती योग साधनेतून आपण साधू शकतो. कारण आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करत असतो त्याच्यामध्ये, नाही का? बरोबर, त्याच्यामुळे. बरोबर. त्याने असं सांगितलं, विचारलं आणखीन की ज्यांना दमा असतो, अस्थमाचा त्रास ज्यांना असतो, तर ती मंडळी योगाभ्यास करू शकतात. योगाभ्यास करू शकतात, पण परत मार्गदर्शक हवाय. कारण मेडिकलचे कुठलेही प्रॉब्लेम निगडीत असले की निगडीत प्रॉब्लेमशी आपण कुठले योग करणं आणि कुठले न करणं, करण्यापेक्षा न करणं हे महत्वाचं आहे. आपल्याला जाणून घ्यायला लागणार की आपल्याला काय सूट होत नाही. आपलं पल्स रेट, आपली जी हृदयाची गती आहे किंवा फुफ्फुसाची गती आहे, ती तपासून पल्मनरी फंक्शन टेस्ट करतो, ते बघून मगच आपल्याला डिसाईड करायला लागणार की कुठला आपण योग करायचा असतो. आणि योग अभ्यास सुरू करण्यासाठी वयाची काही अट आहे का? आता हे डिस्कशन मी लोणावळ्याचं जे योग केंद्र आहे त्यांच्या समीक्षकाशी पण केलं होतं आणि त्यांनी मला विचारलं होतं ऍज अ फिजिओथेरपिस्ट की तुम्हाला वाटतं का कधी चालू करायचं. तर लहान मुलांमध्ये 7 ते 8 या वयोगटामध्ये आपण थोडेफार चालू करू शकतो. पण जर कंप्लीट योग अभ्यास आपल्याला चालू करायचा आहे, एक्सरसाइजेस जे आपण म्हणतो, ते मला वाटतं 12 वयानंतर आपण चालू करू शकतो. जेव्हा आपण त्यांचे मस्क्युलोस्केलेटल सिस्टम कंप्लीट डेव्हलप झालेली असते. 12 ते 14 ते प्युबर्टीमध्ये येतात आणि तेव्हा त्यांचं सगळं व्यवस्थित झालेलं असतं, तेव्हा आपण कंप्लीट योग साधनेचं. मला वाटतं त्याआधी त्यांचं वाढीचं वय, त्यामुळे त्यांना खेळायला पाहिजे, खेळायला पाहिजे आणि त्यांचं वाढ चालू होत असते. तर आपण एकदम त्यांना स्ट्रेच केलं किंवा कुठल्याही पोझिशनमध्ये घातलं तर कदाचित इजा होण्याची शक्यता असते. तर आयडियल फॉर स्टार्टिंग इज 12 इयर्स. एक महत्वाची गोष्ट अशी की आपण आता योगच्या अनुषंगाने संतुलित जीवन त्याच्याबद्दल बोलतोय, ध्यानाबद्दल आपण थोडंसं बोललो. साधारणतः वयोगट जर आपण पाडले तर एक 16 ते 30 हे खूप असं वेगळं वय असतं, जिथे आपण मुळात तारुण्यापासून आपण सुरुवात करतो आणि तरुणपणा संपायची स्टेज. तर त्याच्यामध्ये हल्ली आम्ही खूप स्ट्रेसफुल आयुष्य जगत असतो. तर त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल ह्या वयोगटांसाठी? मग त्याच्यामध्ये महिला आल्या, मुली आल्या, सगळेच आले, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि महिला आणि मुली माझ्याकडे खूप येतात हे प्रॉब्लेम्स घेऊन. कारण प्रत्येक मुलीला 10 पैकी एक मुलगी तुम्ही पाहिली तिला PCOS हा प्रकार असतो, ओव्हेरियन सिस्टिक सिंड्रोम असतो. तो प्रत्येक मुलीला हा असतो. थायरॉइडचे प्रॉब्लेम्स आपण खूपशे पाहतो त्याच्यामध्ये. तणाव तर नक्कीच असतो की जर मला हा टप्पा मी गाठला नाही तर काय, जर सगळेच प्रेशर्स आहेत, प्रेशर्स असतात प्रेशर पासून करिअर प्रेशर सगळं. आणि ह्याचा जो इफेक्ट आहे तो त्यांच्या मनावर होतो आणि पुढे जी त्यांची कुटुंब पद्धती असते ह्याच्यावर त्याचा खूपसा आपल्याला इफेक्ट दिसून येतो. आणि जेव्हा आपण मुलांचा विचार करतो, जे आपण कुटुंब पद्धतीत गेल्यावर आपल्याला मूल व्हायला हवं, तेव्हा मग त्यांना वाटतं की अरे आपल्याला लवकर मूल का होत नाहीये. पण हा सगळा जो तणाव त्यांनी घेतलेला आहे तो त्याचं जे रिफ्लेक्शन असतं ते त्यांना नंतर जाणवतं. हे त्यांना जाणवत नाही की ते त्याच्यामुळे झालेलं आहे. म्हणूनच जेव्हा आपण सुरुवात करतो 16 वर्षात, जेव्हा आपल्याला स्ट्रेस, 16 असं नाही कुठल्याही वर्षात आपल्याला स्ट्रेस अनुभवायला भेटतो, तेव्हा आपण
पहिलं विचार करायला पाहिजे की आपण आपल्याकडे लक्ष देतोय का, आपल्या शरीराकडे, मनाकडे आणि आत्म्याकडे. जे आपला आत्मा आतमध्ये आहे त्याच्यामध्ये इतके सारे पोटेन्शियल आहे, इतकं एनर्जी आहे, ती एनर्जी आपण त्याचा वापर करतोय का, हा साधा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. मला वाटतं हा जो तुम्ही विचार सांगताय ना, तो बऱ्याच तरुणांमध्ये असं म्हटलं जातं की हा तर आम्ही थोडंसं वयाच्या नंतरच्या टप्प्यात विचार करायचा आहे. पण मला वाटतं स्वतःची बोलणं आणि स्वतःचा विचार करणं हे कोणत्याही वयात आपण करू शकतो आणि करायला पाहिजे. त्याचा आपल्याला निश्चित नंतरच्या काळामध्ये फायदा होऊ शकतो जसजसं वय वाढत जातं. आपल्याला, आपल्या कुटुंबाला, आपल्या आजूबाजूच्या जो वातावरण आहे ते हळूहळू बदलू लागतं. कारण आपण स्वतःमध्ये सकारात्मक भावना निर्माण करतो आणि ते सकारात्मक भावना लगेच स्प्रेड होते. एक एक्सपेरिमेंट त्यांनी दाखवलेली होती, पाण्यावर केलेली आहे. मी स्लाइड मध्ये दाखवू शकते. आपण थोडंसं हे नंतर स्लाइड्स दाखवलं तर चालेल का? आपल्याला एक फोन आहे पुण्याहून. संदीप निंबाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. संदीप. हा मॅडम, निंबाळकर बोलतो मी पुण्यावरून. माझं वय 47 वर्ष आहे आणि गेली 13 वर्ष मी कंटिन्युअसली म्हणजे ब्रेक मिळता दररोज 15 मिनिटं जॉगिंग आणि 45 मिनिटं ब्रिस्क वॉकिंग करतो. म्हणजे मी आहे हेल्दी, परंतु माझ्या पोटाची साईज काही कमी होत नाही. तर योगामध्ये असा काही प्रकार आहे का की जेणेकरून माझं पोट कमी होऊ शकेल, पोटाची साईज कमी होऊ शकेल? त्यासाठी मी प्रश्न केला होता. थँक्यू, धन्यवाद. बरं, मला या निमित्ताने तुम्हाला आणखीन एक जोड प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलतो आहोत तेव्हा फक्त एक प्रकारची व्यायाम पद्धती किंवा एक प्रकारची साधना एवढंच याच्यामध्ये येतं का, की ते सगळ्याच एक एकत्रित परिणाम असतो? चांगला आहार, चांगला व्यायाम आणि योगाभ्यास असं एकत्रीकरण असतं. लाईफस्टाईल मॅनेजमेंट फार महत्वाचा प्रश्न हे आहे, सोल्युशन आहे. कारण आपण जेव्हा सगळं बघतो तर आपल्याला हे एक मनात धारणा धरायला पाहिजे की फक्त एक्सरसाइज इज नॉट वॉकिंग. कारण खूपशे लोक मी जेव्हा विचारते तुम्ही काय करता स्वतःच्या फिटनेससाठी, तर धावतो किंवा वॉक घेतो किंवा काय म्हणतात मी योग साधना करतो. पण आपल्या शरीराला त्याची गरज आहे का? आणि प्रत्येक शरीराची गरज वेगळी असते, आहारामध्ये आणि एक्सरसाइजेस मध्ये. काही लोकांना फ्लेक्सिबिलिटीची गरज असते. फ्लेक्सिबिलिटी केल्याशिवाय तुम्ही बाकीच्या एक्सरसाइजेस करूच शकत नाही. काही लोकांना एन्ड्युरन्सची गरज असते, त्यांच्या हृदयावर आणि त्यांच्या फुफ्फुसांवर जास्त काम करण्याची गरज असते. तर तुमच्या शरीराला काय गरज आहे? आता पोट सुटणं हा प्रकार खूप कॉमन आहे. आणि ते का सुटतं? कारण स्नायूंमधली लवचिकता कमी होते. आता लवचिकता का कमी होते? कारण आपण त्याला वापर त्याचा नीट करत नाही, नंबर 1. नंबर 2, आपण खातो त्याचा वेळ. आता जर तुम्ही निसर्गाकडे पाहिलं तर सूर्य मावळतो, सूर्यास्त होतो, त्याच्यानंतर आपण जे काही खातो ते तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने पाहायला गेलं तर त्याचं डायजेशन होत नाही. आणि आपलं कसं असतं लाईफस्टाईल की आपण रात्री येतो घरी 9-9:30ला, त्याच्यानंतर आपण म्हणतो त्याला पार्टी करूया किंवा बाहेर खायला जाऊया. आणि खाणं होईपर्यंत तुम्ही रेस्टॉरंटच्या बाहेर जा, तिथे 10 लोक थांबलेली असतात. त्याच्यानंतर तुमचं खाणं होईपर्यंत 12-12:30 होतात. मग त्याचं पचन कसं? आणि जर पचन नाही झालं तर ते पोटात राहून जातं आणि त्यामुळे ते पोट वाढण्याचं प्रमाण हल्ली खूप वाढलेलं आहे. एक तर लवचिकता कमी असते, खाण्याचे प्रकार आणि खाण्याची वेळ ह्याच्यात तुमचं काटेकोट तुम्ही पाळत नाही त्याच्यामुळे. बरोबर. आपण मगाशी तुम्ही एक स्लाइड दाखवणार होता, पाण्यावर एक प्रयोग केला होता त्याच्याबद्दल, तर त्याच्याबद्दल आता तुम्ही माहिती सांगणार आहात. साधारण कोणत्या प्रकारचा प्रयोग केला गेला होता आणि त्याच्यामध्ये काय काय त्यांनी हे पाहिलं होतं की आपण जर सकारात्मक दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर त्याचा फायदा कसा असतो आणि जर आपण नकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर काय होऊ शकतं. तर हे जे आहे आपण त्याच्यासाठी एक स्लाइड बघतो आहोत आता. त्याच्यामध्ये हे वॉटर एक्सपेरिमेंट आहे. जर तुम्ही चांगले थॉट्स दिले तर ते आईस क्रिस्टल्स कसे दिसून छान सुंदर दिसतात. तर वर दाखवलेलं आहे की कंपॅशन किंवा थँक्यू म्हणणं किंवा विजडम. तर आणि खाली दिलेला आहे की हेवी मेटल किंवा मी तुम्हाला मारू शकतो, हा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला हे आय विल किल यू मध्ये काय तसं ते वॉटर क्रिस्टल होतं आणि कम्पेअर्ड टू कंपॅशन. अच्छा. तर पाण्यावर तुमच्या विचारांचा किती
परिणाम होऊ शकतो. म्हणजे जसा प्रयोग झाडांवर झाला होता की जर आपण त्यांच्याशी exactly. चांगलं बोललो तर ते जास्त चांगले वाढतात आणि त्यांच्याबद्दल जर आपण निगेटिव्ह बोललो तर ते आपोआप हळूहळू त्यांचा ऱ्हास व्हायला लागतो. तसंच काहीच आहे आणि तसंच आपल्या मनाचं सुद्धा आहे आणि आपल्या आजूबाजूला राहणाऱ्यांचं पण आहे. आपण जर स्वतः सकारात्मक दृष्टिकोन घेतला तर आपल्या बाजूचे जे आहेत, आपण आपलं कुटुंब आहे किंवा आपल्या आजूबाजूला राहणारा जो समाज आहे तो नक्कीच सकारात्मक होऊ शकतो. बरोबर. पण आपण होणं फार महत्वाचं आहे आणि ते आपण कसं व्हायचं ते आपण आज हळूहळू त्याच्याबद्दल बोलतोच आहोत. अहमदनगरहून फोन आहे. डॉक्टर ऋषिकेश आपल्या नमस्कार. नमस्कार. बोला. नमस्कार डॉक्टर ऋषिकेश. नमस्कार. प्रश्न विचारा सर. मला आता गुड आफ्टरनून देशपांडे मॅडम. गुड आफ्टरनून. आपण जे म्हणालात की ध्यान विधी एक आहे योगशास्त्रामध्ये, पण प्रॅक्टिकली काय होतं की सगळीकडे कुठेतरी ध्यान विधी सांगितलेला आहे, पण त्याचा आता दैनंदिन जीवनामध्ये खूप काही विचार येतात, खूप काही घटना घडतात आणि त्याचा कुठेतरी मनावर सूक्ष्मता त्याचा परिणाम झालेला असतो. आता हा जो सूक्ष्म परिणाम आहे तर तो ध्यानविधीमध्ये कुठेतरी अडथळा ठरतो. मग आपल्याला समजा असं काही कुठे प्रॅक्टिकली अप्रोच आहे का की ते जे इम्प्रेशन्स म्हणा किंवा तो जो काही सूक्ष्म परिणाम आहे तो बाजूला म्हणण्यापेक्षा तो जर हटवला गेला किंवा तो कमी करण्यात आला तर त्याद्वारे आपण जे ध्यानविधी जो करतो किंवा ध्यान जे आहे तर त्याच्यामध्ये काही आपल्याला प्रगती करता येईल किंवा त्याचा काही संबंध काही कुठे असं सांगता आलं तर प्लीज. मॅडम नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील, पण पुन्हा आपल्याला जो डॉक्टर ऋषिकेश यांचा प्रश्न होता त्यांनी ध्यानाबद्दल सांगितलं की विचार सतत मनात येत राहतात, कुठला ना कुठला तरी एक पॉइंट. काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल? मनाचं फंक्शन विचार करणं हे आहे. आपण डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, नाकाने श्वास घेतो, तसंच मनाने विचार करतो. आपण डोळ्यांनी बंद करू शकतो का? पाहणं बंद करू शकतो का? नाही बंद करू शकत. तसंच मनाने विचार करणं बंद करू शकत नाही. जर आपण बंद करायचा विचार केला तर मग वी विल बी लाईक अ डेड कॉप्स. मग त्याच्यात काहीच चेतना होणार नाही, काहीच नाही. तर एक स्लाइड मी दाखवते आणि त्याच्यानंतर मी जे ध्यान पद्धती मी अवलंबली आहे, गेली 19-20 वर्ष करते आहे, त्याच्यात क्लिनिंग किंवा शुद्धीकरण हा प्रकार आम्ही करतो, जेणेकरून जे दिवसभरात आपण मळ एकत्र केलेली आहे ते जाळे आपण आपोआप काढू शकतो. तर त्याचं पण मी तुम्हाला एक संक्षिप्तपणे सांगू शकते. आपण स्लाइड बघूया. पहिला आपण स्लाइड पाहूया आणि मग त्या अनुषंगाने तुम्ही सांगताय हे प्युरिफिकेशन कसं करायचं असतं ते. हा, काय सांगाल? हा, तर ही साईड तुम्ही पहा. मनात विचार जे येतात ते पहिला विचार जेव्हा आला तेव्हा आपण म्हणतो हा आपल्याला विचार नाही करायचा आहे, बरोबर, तर तो आणखीन येत राहतो. अच्छा. आणि जर तुम्ही म्हटलं की आता हा विचार माझ्या मनात आला तर ह्याच्यातून मी तोडगा निर्माण करू शकू का, तर तो त्या विचाराला आपण त्याच्या मागे धावायला आणि तो चॅप्टर क्लोज होऊन दुसरा चॅप्टर येतो. आणि जर आपण विचार केला की मला काहीच विचार नाही यायला पाहिजेत तर मग आपण आणखीन विचार करायला लागतो. बरोबर. तर मन हे असंच असतं, कारण मनाच्या मागे आपल्याला धावायलाच लागतं. तर आपण न धावता आपण त्याचं शुद्धीकरण कसं करू शकू? तुम्ही डॉक्टर आहात ना पेशेने, तर जेव्हा तुम्ही स्वतःच्या क्लिनिकमध्ये जाता आणि समजा खूपसा पसारा तिथे आहे, तुमचा स्टेथोस्कोप एका जागी आहे, तुमचे बाकीचे जे तुम्ही वापरता ते पसरलेले आहे, तर तुम्ही काय कराल? आपण आवरायला चालू करतो. किंवा किचन मध्ये गेलो आणि आपल्याला जर काही काम करायचं आहे, चपात्या बनवायच्या आहेत किंवा काहीतरी आपल्या मुलांसाठी करायचं असेल आणि पसारा असेल तर पहिलं काम काय करतो आपण? ते सगळं आवरायला चालू करतो. तसंच मनाचं आहे. मनामध्ये जे जितके विचार असतात, पसरलेले असतात दिवसभर, मी सकाळी हे केलं ते केलं, ह्यानी मला असं म्हटलं, माझ्या बॉसनी मला म्हटलं, मग माझ्या मैत्रिणींनी मला असं म्हटलं, हे सगळे विचार कुठे ना कुठे एक छोटासा इम्प्रेशन म्हणू शकता आपण, तिथे जागा असते. आणि ते आपण कसं क्लिअर करायचं? तर संध्याकाळी आमच्या हार्टफुलनेस पद्धती, हृदयानुभूती जी ध्यानाची पद्धती आहे त्याच्यामध्ये क्लिनिंग हा संध्याकाळचा प्रकार आम्ही करतो किंवा शुद्धीकरण म्हणतो त्याला. आणि आम्ही हे डोळे झाकून बसतो आणि हा विचार देतो की दिवसभरामध्ये जे काही घडलेलं आहे, ज्याचं इम्प्रेशन माझ्या मनावर झालेलं आहे, ते
माझ्या शरीरातून मनातून निघून जायला पाहिजे. अच्छा. हा आम्ही आपली इच्छाशक्ती वापरून हा प्रकार करतो आणि 15-20 मिनिटं हा प्रकार केल्यानंतर आम्ही हा विचार देतो किंवा संकल्प देतो की ईश्वरी शक्ती आमच्यामध्ये येत आहे. इट्स लाईक अ सेल्फ डायरी की आज मी जे जे काही नाही, केलं डायरीमध्ये आपण लिहितो इंट्रॉस्पेक्ट करून, मनातलं ह्याच्यामध्ये सगळं? आपण काढून टाकतो. अच्छा, डायरी इज वन पार्ट ऑफ इट. जे इम्प्रेशन कायमस्वरूपी राहतं. हा, ते काढून टाकतो. डायरी इज व्हेरी यू राईट डाऊन, म्हणजे जेव्हा तुम्ही लिहिता, आणि डायरी लिहिणं पण फार महत्वाचं आहे. ते पण एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही शुद्धीकरण करू शकता. शुद्धीकरण करू शकता. कारण नाहीतर काय होतं, आपण जर समजा ओले कपडे कपाटात ठेवले तर काय होतं, बरोबर आहे, खरी त्याचा गोष्ट. वास येणार ना. तसंच विचारांचं असतं. ते विचार जर आपल्या मनामध्ये राहिले तर मनाला नक्कीच त्याचा त्रास होणार. तर एक त्याच्यातून फोन आहे. बाहेर काढणं महत्वाचं आहे. हिंगोलीहून एक फोन आहे. ईश्वर आपल्याशी बोलतायत. ईश्वर काकडे, नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. माझं नाव ईश्वर काकडे, तुप्पा तालुका कळमूर जिल्हा हिंगोलीहून बोलतो. बोला. माझा प्रश्न आहे सर, HIV बाधित रुग्णांसाठी कोणता योग अभ्यास करायला पाहिजे जेणेकरून त्याचा CD4 वाढावा आणि त्याचं वजन वाढावं आणि त्यांचं मन संतुलित राहण्यासाठी, म्हणजे हा प्रश्न आहे. बर, धन्यवाद. काय सांगाल? कुठलाही HIV असून दे, कॅन्सर असून दे, TB असून दे, कुठलाही रोग प्रकार असून दे, त्याच्यात 2 पैलू असतात. पहिला पैलू असतो मेडिकल. मेडिकली जर तो पेशंट फिट आहे किंवा नाही हा आम्ही पाहून घेतो. दुसरी गोष्ट त्याची केपेबिलिटी किंवा त्याची जी करण्याची क्षमता काय आहे हे पाहून घेतो. सुरुवात आपण नक्कीच ध्यानाने करू शकतो. दुसरा टप्पा असतो शरीराचा. तर हे दोन्ही टप्पे जेव्हा मी ॲज अ फिजिओथेरपिस्ट पाहते तेव्हा ध्यान करणं, त्याच्यानंतर तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर काम करणं आणि तिसरं मग एक्सरसाइज करणं. तर प्रत्येक रोगाला पेशंटला कशी गरज आहे, त्याला जर फक्त थोड्या अंतरावर चालण्याची गरज आहे किंवा त्याला मोबिलिटीची गरज आहे, इव्हन एक्सरसाइजमध्ये कुठल्या प्रकाराची गरज आहे, योगमध्ये पण तसंच आहे, त्याला कुठल्या प्रकाराचे योगाची गरज आहे हे पाहून तपासून मगच आपण त्याला सांगू शकतो. वरळीहून एक फोन आहे. किशोर नगरकर आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो किशोरजी. नमस्कार. नमस्कार, बोला. हे बघा, भगवद्गीतेमध्ये योगाच्या अनेक डेफिनेशन्स आहेत. त्यापैकी काही मी तुम्हाला सांगतो. थोडक्यात. योग उच्यते. दुसरी म्हणजे योग हा कर्मसु कौशल्य. दुसरं म्हणजे दुःख संयोग वियोग म्हणजे योग इत्यादी. ह्याच्याहून आणखीन काही डेफिनेशन्स भगवद्गीतेमध्ये येतात. आता पातंजलींच्या मते आणि त्यांची डेफिनेशन अशी आहे की योग हा चित्तवृत्ती निरोधा. तर आपलं स्वतःच ह्या सर्वांच्या वरती काय मत आहे आपलं, सगळ्यांच्या या सगळ्या गोष्टीबद्दल आपलं काय मत आहे? आभारी आहे. योग साधना ही संतुलित आयुष्यासाठी खूप महत्वाची ठरते, पण त्या बरोबरीने इतरही अशा गोष्टी आहेत ज्या जर आपण अंगीकारल्या तर हे संतुलन अधिक चांगल्या प्रकारे आपण राखू शकतो. आपल्याला किशोर नगरकरांनी जे मॅडमचं मत विचारलं होतं त्याच्याकडे आपण वळूया, पण आपल्याला यवतमाळहून एक फोन आहे. सारिका आपल्याशी बोलतायत. सारिका म्हस्के, नमस्कार. हॅलो. हॅलो सारिका. हा मॅम, बोला. सारिका मस्के बोलते यवतमाळ सेंटरवर ना. मी मेडिटेशन वगैरे करते, पण कंटिन्यू कसं म्हणजे श्वास घ्यायला मला त्रास होतो, त्यात असं एकदम भारी भारी होते आणि कंटिन्यू विचार वगैरे राहतात. आणि क्लिनिंगला जरी बसवलं तरी त्याही वेळेस म्हणजे असं विचार वगैरे तर जड जड वाटतंय मला. असं श्वास घ्यायसाठी त्रास होतो, असं 1-2 वेळा असं म्हणजे नाक दाबल्यासारखं कसं होतं ना, तशात त्रास होतो मला. वगैरे करते, मेडिटेशन वगैरे कंटिन्यू करते. मॅडम सांगतील याच्याबद्दल, पण अगोदर आपण नगरकर सरांनी जे तुम्हाला विचारलं, तुमचं मत विचारलं होतं त्याच्याबद्दल काय सांगाल? बर, योगाचे डेफिनेशन्स खूप आहेत आणि जसं त्यांनी म्हटलं की भगवद्गीतेत योगा मीन्स स्किल इन ऍक्शन. बरोबर आहे. आपण जे कार्य करतो ते व्यवस्थित करणं ते महत्वाचं आहे. पण जर तुम्ही योग ह्या शब्दाचं रूट बघितलं संस्कृतमध्ये तर युज, वायुजे, युज ह्याच्यातून आहे म्हणजे एकजीव होणं, एकत्रित होणं, म्हणजे आत्मा आणि परमात्मा ह्यांचं मिलन होणं. किंवा तुम्ही जे काय करताय, तुम्ही बोलताय तर त्याच्याशी तुम्ही एकजीव आहात का, तुम्ही कार्य करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही एकजीव आहात का. तर ही एकजीवता जी आपल्याला साधायची असते
दॅट इज त्याला योग साधना म्हणूयात आपण. आणि इथे आपण शरीर, मन आणि आत्मा आणि या ते कधी सगळ्यांचं होतं मिलन. की जेव्हा तुम्ही बॅलन्स्ड असता तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या सेन्सेसमध्ये, तेव्हाच हे तुम्हाला साध्य करणं शक्य अगदी होतं. खरं आहे. त्यांनी जो म्हणजे आता जो आपल्याला सारिका त्यांचा जो फोन आला होता, त्या मेडिटेशन तर करतात, मला पण वाटतं ते heavy होतं हार्टफुलनेस करत असतील असं मला वाटतं त्यांच्या बोलण्यावरून, कारण त्यांनी मेडिटेशनचा पण उल्लेख केला आणि क्लिनिंगचा पण उल्लेख केला. तर आपण आपल्या मनाला कधीही फोर्स करायला नाही पाहिजे. आपण जर कुठलीही गोष्ट एकदम त्याला दडपणाखाली केली तर त्याचा अपाय होणं नक्कीच साहजिकच आहे. आपल्याला जर काही करायचं असेल तर आपण मनापासून केलं किंवा हृदयापासून केलं तर त्याचा इफेक्ट मग असा होत नाही. ते पहिलं एक एक्सप्लेनेशन आहे. दुसरं एक आहे की जर समजा त्यांना लंग्समध्ये काही प्रॉब्लेम आहे, जर श्वासोच्छवासामध्ये काही प्रॉब्लेम होत असेल तर त्याच्यामुळे हे जे त्यांनी प्रॉब्लेम मेन्शन केलेत ते कदाचित उद्भवू शकतात. म्हणजे आधी त्यांनी टेस्ट टेस्ट करून करून डॉक्टरांना दाखवणं महत्वाचं आहे आणि मग त्यांनी करायला काहीच हरकत नाही. कारण जर तुम्ही हार्टफुलनेस करत असाल प्रकार तर त्याच्या हा प्रकार होणं शक्य नाहीये. कदाचित तो मेडिकल प्रॉब्लेम असू शकतो. बर. उमा महाजन आपल्याशी बोलतायत गोरेगावहून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार. ज्येष्ठ नागरिकांचे पुढचे मन, त्यांचे पुढचे तन आणि मन खूपच स्थिर झालेलं असते. शारीरिक आणि मानसिक संतुलित स्वास्थ्य मिळण्यासाठी त्यांच्यासाठी विशिष्ट योगोपचार आणि ध्यानाबाबत आपण थोडं मार्गदर्शन करावं. आणखी माझं प्रश्न म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत, अल्झायमर एक विकार वाढताना दिसतोय, त्याच्यासाठी काय मार्गदर्शन कराल? धन्यवाद. खूप महत्वाचा वयोगट आहे हा, नाही का? आणि त्याच्याकडे लक्ष न दिला गेलेला वयोगट आहे. युवा पिढीकडे सगळेच लक्ष देतात. बरोबर. तुम्ही प्रेग्नेंट बायका बघा, त्यांच्याकडे खूप आपण त्यांचं कौतुक करतो. तर पहिल्या महिन्यापासून त्यांना बेड रेस्ट दिली जाते, त्यांचं खूप कौतुक केलं जातं. आणि हे जर आपण परत जर जीवनशैली पाहिली तर पूर्वी बायका घरातल्या सगळी कामं करायच्या. बरोबर. आणि त्यांना हे अँटीनेटल पोस्टनेटल क्लासेसची गरज लागायची नाही. कारण नैसर्गिकरित्या त्यांचा योगा व्हायचा, नैसर्गिकरित्या त्यांची एक्सरसाइज व्हायची. आणि जे महत्व स्त्रीला घरी मिळायचं त्या काळी ते हल्ली थोडंफार आपण कमी केलेलं आहे. तर स्त्रीला महत्व देणं, तिला प्रेम देणं, तिच्याशी चांगलं बोलणं हे फार फार महत्वाचं आहे. हे घरातल्या सगळ्या पुरुष मंडळींनी, सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी समजायला पाहिजे की 45 ते 60 या वयोगटात जेव्हा स्त्री येते तेव्हा तिच्यामध्ये खूप हॉर्मोनल बदल होत असतात. ते हॉर्मोनल बदल तिच्या मानसिक स्थितीमध्ये थोडीशी भानगड करतात. म्हणजे थोडंसं तिथे काहीतरी होतं आणि मग रडणं लवकर येतं किंवा मला काहीतरी होत असतं, मला हे सगळे असे बोलतात. हे जे मानसिकरित्या आपण विचार करतो त्या जाळ्यात आपण अडकत जातो. आणि हे ती मुद्दाम करत नसते. तिच्यातले बदल ते करायला तिच्या शरीरामध्ये होणारे बदल, तिच्या हॉर्मोन्समध्ये होणारे बदल, ह्याच्यामुळे हे सगळे प्रकार आपल्याला दिसून येतात. आणखीन तुम्ही शरीरात बघायला गेलात तर कॅल्शियमची कमी तेव्हा निर्माण होते, व्हिटॅमिन D3 कमी होत जातं. प्लस तुमच्या जे हॉर्मोन्स असतात इस्ट्रोजन वगैरे त्यांचे पण वर खाली आपण प्रकार पाहतो. नंबर 1 45 जेव्हा तुम्ही 45च्या आधी सुद्धा मी तरी म्हणते की सगळ्यांना एक्सरसाइजची गरज आहे. म्हणजे आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट दॅट आणि माझा कल एक्सरसाइज देण्यासाठीच आहे. तर एक्सरसाइज करणं फार महत्वाचं आहे. त्यातल्या त्यात फक्त हातपाय हलवणं हा प्रकार नाही, तर तुम्हाला वेटेड एक्सरसाइजेस करणं फार महत्वाचं आहे. खूपशा बायकांना जिममध्ये जायला त्या म्हणतात नाही मला नाही जायचंय जिमला, कंटाळा येतो, वेळ नसतो आणि त्यांना ते सॉर्ट ऑफ दे हेजिटेट. तर घरी पण तुम्ही हे प्रकार करू शकता. थेराबँड म्हणून काही आमच्याकडे पद्धती आहेत ज्या आम्ही शिकू शकतो, दाखवू शकतो फिटनेसमध्ये, की ते थेराबँड वापरून घरी बायका एक्सरसाइजेस करू शकतात. पण जे रेजिस्टेड एक्सरसाइजेस असतात त्याच्यामुळे त्यांच्या शरीराची ठेवण पण चांगली होऊ शकते, त्यांना कॉन्फिडन्स मिळू शकतो. आणि मग तुम्ही मेडिटेशन आणि योग हा प्रकार पाहिला तर त्याच्या रूपाने तुम्हाला तुमच्या मनावर परिणाम होऊ शकतो. म्हणजे योग साधना आहे, चांगला आहार आहे आणि प्लस आपण म्हणूयात की शारीरिक लवचिकता यावी म्हणून प्रॉपर एक्सरसाइज, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन तुम्हाला त्या संतुलनाकडे घेऊन जातं, नाही का? एक फोन आहे, समिधा बोलतायत कोल्हापूरहून. नमस्कार. हॅलो समिधा, बोला.
मला असं विचारायचं आहे, मुलगा माझा पूर्ण निगेटिव्ह विचारांचा आहे. साध्या गोष्टीतही तो निगेटिव्ह विचार करतो. तर त्या पॉझिटिव्ह विचार होण्यासाठी काय करावं लागेल? किती वर्षाचा आहे तुमचा मुलगा? 32 वर्ष आहे. त्याला 10-15 वर्ष म्हणजे जुनी सवयच अशी आहे की तो कधी पॉझिटिव्ह विचारच करत नाही. सगळं निगेटिव्ह मागे पडला आहे. त्यामुळे ओके, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मॅडम देतील. पण आपल्याला जो समिधाताईंचा प्रश्न होता की त्यांचा मुलगा खूप निगेटिव्ह विचार करतो आणि त्याच्यामुळे तो मागे पडलाय, आत्मविश्वास कुठेतरी हरवलाय त्याचा, तर या सगळ्याचा संबंध आपण हार्टफुलनेसशी जोडू शकतो? हो, हा जो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे हा वैयक्तिक नसून जागतिक आहे. प्रत्येक जर तुम्ही आजकालचा युवा पिढी पाहिली तर प्रत्येक युवकाला कुठे ना कुठे हा प्रॉब्लेम दिसून येतो. आणि जर त्यांना त्यांच्या कार्यामध्ये जर कुठे यश मिळालं नाही तर लगेच त्यांना डिप्रेशन येतं, निगेटिव्हनेस असतो, कारण त्यांना ते पाहिजे असतं, ते धावत असतात त्याच्या मागे. बरोबर. आणि हे न धावणं कसं आपण त्यांना सांगू शकत नाही. जर आपण त्यांना सांगितलं की हे तुम्ही करू नका तर ते आणखीन करतील. तर त्याचा पहिलं उत्तर असं आहे की आपण स्वतः आपल्याला बदली करायला पाहिजे. आपण जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो सकारात्मक करायला पाहिजे आणि जे सकारात्मक विचार आहेत त्याच्यापर्यंत आपण पोहोचवायला पाहिजेत. ते आपण कसं करू शकतो? तर हृदयानुभूती जे मेडिटेशन आहे हा योग प्रकार आहे. त्याच्यामध्ये आम्ही हृदयावर मेडिटेट करतो किंवा ध्यान करतो, हे संकल्प देऊन की जी ईश्वरी शक्ती आहे ती माझ्या हृदयामध्ये आहे. ह्याच्याबद्दल आपण थोडंसं आणखीन बोलूया. पण बँगलोरचा एक फोन आहे. आपल्याशी शेट्टी बोलतायत बँगलोरहून. नमस्कार. हॅलो, वीणा शेट्टी बोला. हो, वीणा शेट्टी बोलते बँगलोरवरून. मला 15 वर्षापासून डायबिटीस आहे आणि मला न्यूरो प्रॉब्लेम झालेला आहे. आणि आता मला 1 वर्षापूर्वी डेंग्यू झाला होता. तर तेव्हापासून मला खूपच कॉम्प्लिकेशन्स वगैरे होतं. तर त्याच्यासाठी काही योगाभ्यास करावा लागेल? धन्यवाद. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊन आपण हार्टफुलनेसकडे वळूया. आता परत हे मेडिकल कंडिशन आहे डायबिटीज आणि त्याच्यामध्ये त्यांना कदाचित न्यूरोपॅथी हा प्रकार झालेला आहे आणि प्लस डेंग्यूचं कॉम्प्लिकेशन झालेलं आहे. तर हे जे प्रकार आहे हा जो कॉम्प्लिकेटेड जे त्यांनी सांगितलेला आहे त्याच्यावर पहिली गोष्ट अशी की त्यांनी मेडिकल डॉक्टर आणि एक फिजिओथेरपिस्ट यांना दाखवून घेणं फार महत्वाचं आहे. ते झाल्यानंतर जेव्हा त्यांना क्लीन चिट मिळेल की त्यांना योग करणं शक्य आहे तर फिजिकल योग करायला तुम्ही करू शकता. पण जे आता मी बोलणार आहे हार्टफुलनेस ते तुम्ही लगेच करू शकता आणि त्याचे फायदेही प्रत्येकाला दिसून येतात. काय काय असतं त्याच्यात? हार्टफुलनेस ध्यानाची पद्धत किंवा हृदयानुभूती आम्ही जे म्हणतो त्या प्रकारामध्ये त्या पद्धतीमध्ये आम्ही हृदयामध्ये ईश्वरी शक्ती आहे हा ध्येय किंवा हा संकल्प देऊन आम्ही ध्यानाला बसतो. सकाळच्या वेळेला ध्यान असतं, संध्याकाळच्या वेळेला शुद्धीकरण असतं. हे 2 प्रकार आम्ही करतो जेणेकरून आपल्या हृदयाच्या साधने थ्रू आपण सगळ्या शरीरापर्यंत पोहोचू शकतो. कारण हृदयामधून रक्तपुरवठा शरीराला जातो. तर प्युरिफिकेशन अकर्स ॲट दॅट लेवल. आपल्याला जर कोणी काय बोललं, आपल्याला जर वाईट वाटलं तर आपल्याला जाणीव इथे होते, इथे होत नसते. तर हे फिलिंग माइंड आहे आणि हे थिंकिंग माइंड आहे. तर इथून आपण जर शुद्धीकरणाला चालू केलं तर नक्कीच आपल्या मनावर आणि शरीरावर खूप आपल्याला उपयोग त्याचा दिसून येतो. मी गेली 20 वर्ष हा करते आहे प्रकार हार्टफुलनेसचा आणि आमचे प्रशिक्षक पण सगळीकडे आहेत. पूर्ण इंडियामध्ये साधारणपणे आम्ही बाहेरच्या कंट्रीजमध्ये पण आमचे प्रशिक्षक आहेत. जर कोणाला हवं असेल तर आम्ही नक्कीच त्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो. आता हे हार्टफुलनेस बद्दल झालं. आज आता आपण म्हणतो आहोत आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, त्याबरोबरीने आज जागतिक संगीत दिन सुद्धा आहे. तर अशा प्रकारच्या ज्या थेरपीज असतात, तर म्युझिकला सुद्धा एक थेरपी म्हटली जाते. तर आपण हे जे संतुलन राखतो आहोत त्याच्यामध्ये ह्याचा सुद्धा आपल्याला उपयोग होऊ शकतो? नक्कीच होऊ शकतो. आणि जसं मी ऑटिस्टिक मुलांशी काम करते, त्यांच्याशी निगडीत काम करते आणि म्युझिक थेरपी हा एक खूप महत्वाचा प्रकार आहे. कारण त्यांच्यामध्ये ते आपल्याच जगात असतात. ऑटिस्टिक मुलं तुम्हाला माहित असतील तर ते आपल्याच जगात आणि त्यांना कम्युनिकेशन किंवा दुसऱ्या लोकांशी संवाद साधणं, त्यांच्याशी संबंध ठेवणं हा प्रकार बिलकुल आवडत नाही. अच्छा. आणि ते हुशार असतात. काही मुलांमध्ये, काही ऑटिस्टिक मुलांमध्ये त्यांचे इंटेलिजन्स खूप चांगला असतो पण आपल्या जगात असतात. तर अशा मुलांमध्ये म्युझिक थेरपी
डान्स थेरपी आम्ही वापरतो. त्याला आम्ही ऑडिटरी इंटिग्रेशन थेरपीच्या नावाने ओळखतो आणि म्युझिक त्यांना आम्ही इंट्रोड्यूस करतो. अच्छा. आणि त्यांच्यामध्येही म्हणजे लहान मुलांमध्येही नॉट ओन्ली ऑटिझम पण मुलांमध्येही आपण रिलॅक्सेशन ह्या हार्टफुलनेसच्या थ्रू देऊ शकतो. आपल्याकडे शेवटची 2.5 मिनिटं आहेत, तर एकंदरीत जाता जाता आपण आज ज्या ज्या गोष्टींवर बोललो, तुम्ही एक आपण चर्चा केली होती तेव्हा खूप छान मुद्दा मांडला होता की प्राणी ते मानव आपण प्रगती केली, पण मानव म्हणून आपल्याला प्रगती करणं अजून खूप खूप पल्ला गाठायचा, आपण अडकलेलो आहोत. अगदी थोडक्यात तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल? त्याच विचारावर आपण शेवट करणार आहोत. आपण निसर्गामध्ये पाहिलं तर निसर्गाचा जो प्रत्येक प्राणी मात्र आहे तो एकदम नैसर्गिकरित्याने जीवन जगत असतो. त्याच्यामध्ये काही फोर्स नसतो त्यांच्यामध्ये. इव्हन त्यांच्यामध्ये जर काही आपण बघितलं भांडणं झाली पण ते एकत्र असतात आणि ते नियमाने काम करतात. कुठेही नियम तोडत नाही. पण जर तुम्ही मानव हा उच्च कोटीचा प्राणी मात्र आहे निसर्गामध्ये. द हायेस्ट फॉर्म ऑफ एव्होल्युशन इज मॅन. आणि त्याला इंटेलिजन्स आहे म्हणजे बुद्धिमत्ता आहे आणि इच्छाशक्ती आहे. ह्या दोन्हीनी तो कुठे वरचा पल्ला गाठू शकतो. तो वरचा पल्ला काय आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि तो कसा गाठू शकू हे पण आपण एक रिफ्लेक्शन करायला पाहिजे की आपण ह्याच्याबद्दल काय करू शकू. तर मानव जातीतून आपण पुढे जातो तर मानव बनणं फार महत्वाचं आहे. बरोबर की नाही? अगदी खरं. आपण जर हृदयाचे जे गुण आहेत प्रेम आहे किंवा एक्सेप्टन्स आहे किंवा आपण सहिष्णुता म्हणतो किंवा बंधुभाव म्हणतो हे हल्ली आपण पाहतो खूप कमी होत चाललेलं आहे. बरोबर आहे. आणि ते आपण टेररिस्ट हा खूप वरचा प्रकार झाला पण आपण साध्या जीवनात पाहायला पाहिजे की आपण दुसऱ्याला किंवा दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये एक चांगला बदल आणू शकतो का आपल्या विचारांनी आणि आपल्या वागण्याने. जर इव्हन एखादं आपण आयुष्य सुधारू शकलो तर आपल्या मानव जन्माचं सार्थक होऊ शकतं. आणि हे सगळ्याचं संतुलन राखण्यासाठी योग्य आहार, योग्य व्यायाम आणि त्याबरोबरीने योग साधना या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या ठरतात. तर हे संतुलन आपण राखू शकतो. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आणि आपले इतरही कार्यक्रम कसे वाटतात आम्हाला तुम्ही नक्की कळवू शकता. आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आमच्या फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही आम्हाला ईमेल सुद्धा करू शकता. या दोन्ही माध्यमांसाठी तुम्हाला काय काय करायचं आहे आपण बघूया. जर तुम्ही आमच्या फेसबुक पेजला व्हिजिट करणार असाल तर तुम्ही काय करणार आहात, www.facebook/sakhisayhadri.dd इथे तुम्ही फेसबुक पेजला जा, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा किंवा मेल करा sakhisayhadri@gmail.com. मेल पाठवून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. आजच्या कार्यक्रमात मॅडम इतकी छान माहिती दिलीत आणि एक शुद्धीकरण म्हणूयात किंवा एक योग साधनेतून आपण संतुलन कसं राखू शकतो ते सांगितलं. तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू. आणि आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा खूप छान प्रश्न विचारलेत, त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आणि कसे वाटतात कार्यक्रम ते कळवत रहा. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेटूया. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.